नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं आज गावनिहाय आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि गावनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी मला कॉल मेसेज करत आहेत, की सर आमच्या गावामध्ये अमुक एका प्रवर्गाला आरक्षण पडलेलं आहे आणि मी अमुक एका प्रवर्गामधला आहे, तर मला त्यासाठी फॉर्म भरता येईल का? तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला बघायची आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेली 15 दिवस, महिनाभर आपली बॅच घेतलेली होती आणि त्यांच्या गावासाठी आता त्यांचं आरक्षण लागलेलं नाही, म्हणजे दुसऱ्या प्रवर्गाला ते पडलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, की तुम्ही नाराज होऊ नका. कारण आपलं जे ई-बुक आहे किंवा आपली बॅच आहे, आपलं जे ई-बुक आहे आणि आपली बॅच जी आहे, ती केवळ मित्रांनो असं नाही, की ही परीक्षा झाली म्हणजे तुम्हाला उपयोग येणार नाही. तर इथून पुढे फेब्रुवारी महिन्यानंतर म्हणजे आता आचारसंहिता संपल्यानंतर बऱ्याचशे विभागामधल्या ज्या भरत्या आहेत त्या निघणार आहेत आणि त्या भरतीमध्ये तुम्ही कोणताही फॉर्म भरला तरी तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ होणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला हे आरक्षण पडलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही नाराज व्हायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, की जर तुमच्याच प्रवर्गाला ते आरक्षण पडलेलं आहे, परंतु एका महिलेला पडलेलं आहे, तर तुमच्या घरामध्ये तुमची आई किंवा तुमची बहीण कोणी असेल, तुमची मिसेस असेल, तर त्यांना फॉर्म भरायला सांगा, परंतु त्यांचा फॉर्म भरा. आणि महिलेच्या बाबतीमध्ये जर असं असेल, की पुरुषाला पडले असेल, तर मग त्यांच्या घरातला कुणीही या ठिकाणी फॉर्म भरला तरी चालतो, परंतु फॉर्म या ठिकाणी जरूर भरायचा आहे. आणि ज्यांचं आरक्षणच नाही, समजा एखादा आपला विद्यार्थी आहे, तो ओबीसीचा आहे, गेली महिनाभर तो या ठिकाणी अभ्यास करत आहे ओबीसीचा आणि आता मात्र त्याच्या गावाचं जे आरक्षण आहे ते एससीला पडलेलं आहे. तर मात्र मित्रांनो, आता याला पर्याय नाही. हा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. परंतु या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नाराज व्हायचं नाही. तर त्याने आहे असा अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर जिल्हा परिषद भरती आहे, आरोग्य विभागाची भरती आहे, तलाठी आहे. बऱ्याचशा विभागामधल्या भरती ज्या आहेत त्या या ठिकाणी निघणार आहेत. कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर पोलीस भरतीसाठी सुद्धा आपली बॅच फार प्रमाणामध्ये उपयोगी आहे. तर माझा सांगायचा एवढाच उद्देश आहे, की तुम्ही नाराज होऊ नका आणि ज्यांच्यासाठी आरक्षण आलेलं आहे, मग महिला असेल तर महिलेला त्या घरामध्ये फॉर्म भरायचा आहे. जर पुरुष असेल तर पुरुषाने त्या घरामध्ये फॉर्म भरायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या पुरुषाने बॅच घेतली असेल, तर त्यानं काय करायचं, आपल्या घरामध्ये आपली बहीण किंवा आपली बायको असेल, कुणीही पत्नी वगैरे जे आहेत त्यांचा फॉर्म भरायचा आहे आणि अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. असं समजायचं नाही, की माझी बहीण आहे, शिकलेली नाही, 10वीच आहे, तिचा अभ्यास नाही, तिला काही या परीक्षेमधलं येणार नाही. तर असं अजिबात करायचं नाही. डॉक्युमेंट जे काय आहेत, तुम्हाला अजूनही 14-15 दिवस आहेत. याच्यामध्ये डॉक्युमेंट काढून घ्या आणि घरातल्या त्या व्यक्तीचा फॉर्म भरा, जे की पात्र असणार आहेत. या महिन्यामध्ये तुमच्याकडून अभ्यास करून घेण्याची आणि तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. जर का काहीच येत नसेल तरी आणि ज्यांचं मग येणार आहे, जे बऱ्यापैकी हुशार आहेत, त्यांना सिलेक्शनाच्या त्या पोलीस पाटील पदाच्या खुर्चीपर्यंत नेण्याचं काम माझं आहे. त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवा आणि फॉर्म मात्र तुम्ही भरायला विसरू नका. तर बघा, ज्यांना आपली बॅच लावायची आहे किंवा ज्यांना ई बुक घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, 97 30 61 32 37 या नंबरवरती मला या ठिकाणी कॉल मेसेज करायचा आहे. तुम्हाला इथं माहिती दिली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की बरेचसे विद्यार्थी मला ₹449 पे करतात, पैसे पाठवतात. परंतु मित्रांनो, केवळ पैसे पाठवू नका. तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमचा फोटो कंपल्सरी आहे. फोटो पाठवल्यानंतर मग पैसे पाठवा तुम्ही, किंवा पैसे जरी पाठवले तरी फोटो पाठवल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला जे काही आपलं मटेरियल आहे ते प्रोव्हाईड करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला नाव, पत्ता आणि तुमचा फोटो सेंड करायचा आहे. आमच्याकडे जे डॉक्युमेंट तुमचे असतात त्याच्यामध्ये या गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत. त्यामुळं 449 केवळ फी भरून तुम्हाला मटेरियल मिळणार नाही, तर या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत. जेवढं तुम्ही या गोष्टी तत्परतेने पाळणार आहे, तेवढंच आमच्याकडनं चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती तुम्हाला बसवण्याची तेवढी आमची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळं तुम्ही जर आमच्याशी प्रामाणिक राहिला, आमच्याशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट राहिला, तर तेवढ्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जे जालना जिल्ह्यातल्या पोरांना माहिती आहे, त्यांचे रिप्लाय टेलिग्रामवरती आहेत, तुम्ही बघितले असतील. तर जास्त वेळ न लावता आपण काय करूया, आता या ठिकाणी हे जे आरक्षण आहे ते कशा पद्धतीनं आहे आणि कुणाकुणाला लागू आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, जर समजा आता हिंगोली जिल्ह्यामध्ये एक आपण असं गाव घेतलं, की कळमनुरी. कळमनुरी हे समजा गाव आहे. आपण उदाहरणादाखल घेऊया, की हिंगोली जिल्ह्यामध्ये तुमचं गाव कळमनुरी आहे आणि या कळमनुरीमध्ये सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे. सर्वसाधारण
असं आरक्षण पडलेलं आहे. मग तुमच्या गावामध्ये जर सर्वसाधारण असं आरक्षण पडलं असेल, केवळ आणि केवळ असाच शब्द पाहिजे की सर्वसाधारण, सर्वसाधारण असाच शब्द असेल, तर या सगळ्यामधले जे महिला आणि पुरुष आहेत, खुल्या प्रवर्गातले महिला आणि पुरुष, अनुसूचित जमातीमधले महिला पुरुष, अनुसूचित जातीमधले महिला पुरुष, ओबीसी मधले महिला पुरुष, एससीबीसी, भटक्या जमाती अ, ब, क, ड, EWS, सगळ्या प्रवर्गातले महिला आणि पुरुष दोन्हीही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. बघा, खुला खुला प्लस सर्व जाती, सर्व जाती यामधलं कोण कोण फॉर्म भरू शकतं, तर महिला आणि या ठिकाणी पुरुष हे काय करू शकतात, दोन्हीही फॉर्म भरू शकतात. परंतु ते आरक्षण कोणतं असायला पाहिजे, केवळ सर्वसाधारण असायला पाहिजे. मग यामध्ये सगळ्या जातीचे विद्यार्थी, महिला असो किंवा पुरुष असो, त्या सर्वांना या ठिकाणी फॉर्म भरायला अलाउड आहे. तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. पण हाच शब्द समजा असा आला की खुल्या प्रवर्गासाठी न येता केवळ असा आला अनुसूचित जमाती. आता इथे अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती आणि याच्या पुढे जर का सर्वसाधारण आले, सर्वसाधारण, सर्वसाधारण, मग हे अनुसूचित जातीच्या पुढे सर्वसाधारण येऊ शकतं किंवा अनुसूचित जमातीच्या जातीच्या पुढे सर्वसाधारण येऊ शकतं, ओबीसीच्या पुढे सर्वसाधारण येऊ शकतं, एससीबीसीच्या पुढे सर्वसाधारण येऊ शकतं, भटक्या जमाती अ, ब, क, ड, EWS याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण येऊ शकतं. जर एखाद्या जातीतल्या याच्यामध्ये म्हणजे एखाद्या जात प्रवर्गामध्ये जर का सर्वसाधारण हे जर आरक्षण पडलं असेल, तर मात्र मित्रांनो, ज्या जातीसाठी, ज्या जमातीसाठी ते आरक्षण पडलेलं आहे, केवळ त्याच वर्गातले महिला आणि पुरुष यासाठी फॉर्म भरू शकतात. बघा, आता हे इथं उदाहरण आपण घेतलं पहिलं काय, की अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण पडलेलं आहे. इथं सुद्धा महिला आणि पुरुष दोन्ही फॉर्म भरू शकतात, परंतु ते महिला पुरुष या अनुसूचित जमातीमधले असणं आवश्यक आहे. जर का असं असेल, बघा ओबीसी आहे आणि ओबीसी सर्वसाधारण पडलेलं आहे, ओबीसी सर्वसाधारण. जर ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडलेलं असेल, तर इथं सुद्धा सगळे महिला पुरुष फॉर्म भरू शकतात. परंतु सगळ्या महिला पुरुष कोणत्या गटातल्या असल्या पाहिजेत, तर त्या ओबीसी मधल्या असल्या पाहिजेत. तिथं खुला चालणार नाही किंवा ओबीसी सोडून इतर जे प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये चालणार नाही. जर समजा इथं ओबीसी सर्वसाधारण आहे, तर तुम्ही म्हणाल की अनुसूचित जमातीमधले सर्वसाधारण चालतात का, चालणार नाहीत. इथं तुम्ही असं म्हणाल की सीबीसी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थी चालतील का, म्हणजे तिथले महिला पुरुष चालतील का, तर ते चालणार नाहीत. चालणार कोण, तर ज्या वर्गासाठी ते सर्वसाधारण पडलेलं आहे, केवळ त्याच वर्गातले विद्यार्थी म्हणजे त्याच वर्गातले महिला आणि पुरुष, त्याच जातीतल्या महिला आणि पुरुषांना या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अलाउड आहे. ही गोष्ट झाली पहिली. आणि दुसरी, की जर असं असेल महिला, महिला असेल समजा, इथं तुम्हाला हे करतो की मी 3 नंबरला असं दिलं की एससीबीसी महिला, एससीबीसी महिलासाठी आरक्षण ते पडलेलं आहे. तर एससीबीसी महिलासाठी जर ते आरक्षण पडलेलं असेल, तर मित्रांनो केवळ या एससीबीसी मधल्याच महिला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. इतरत्र कुठल्याही वर्गातल्या महिला फॉर्म भरू शकत नाहीत. जर ओबीसी महिला पडलेला असेल, ओबीसी महिला जर पडलेला असेल, लक्षात ठेवा, तर ओबीसी महिलेसाठी केवळ ओबीसी प्रवर्गामधल्याच महिला फॉर्म भरू शकतात. इतर कोणत्याही जातीतल्या महिला फॉर्म भरू शकत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. जर सर्वसाधारण असेल, पुरुष महिला दोन्ही भरू शकतात. परंतु जिथं महिलेला आहे तिथं केवळ महिलांनीच फॉर्म भरायचा आहे. परंतु त्या महिला कोणत्या प्रवर्गासाठी ते आरक्षण पडलेलं आहे ते बघायचं आहे. जर समजा एससीबीसी उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे की एससीबीसी या जातीतल्या किंवा या प्रवर्गातल्या ते महिलेसाठी जर का ते पद राखीव असेल, तर ही महिला केवळ याच वर्गातली असणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला एससी, एसटी, ओबीसी मधल्या महिलांना फॉर्म भरता येत नाही. तर एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की हे जे आरक्षण आहे ते अशा पद्धतीनं आहे. सर्वसाधारण पुरुष महिला कशामध्ये फॉर्म भरू शकतात आणि केवळ महिला असतील तर त्या कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हे तुम्हाला बघायचं आहे. त्यामुळे तुमच्या गावात जे काही आरक्षण पडलेलं आहे त्या आरक्षणामध्ये काय आहे बघा, केवळ सर्वसाधारण आहे का, अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण आहे का, अनुसूचित जाती जमाती महिला आहे, यामधला कुठला प्रवर्ग आहे आणि त्या कुठल्या प्रवर्गाच्या समोर साधारण शब्द आहे की केवळ महिला शब्द आहे हे बघायचं आहे. आणि मग त्यानुसार तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला आपली बॅच लावायची असेल मित्रांनो, 1 महिन्यामध्ये परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, लिमिटेड सोर्समध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर निश्चितपणे आमची बॅच लावा.
कारण मार्केटमध्ये आता तुम्ही पुस्तक बरेचसे विद्यार्थी मी सांगत असतो, जरी आता मी मगाशी सांगितलं की काही विद्यार्थ्यांनी अगोदर 15 दिवस बॅच लावलेली होती, परंतु त्यांचं आरक्षण बदललेलं आहे. परंतु ज्यांचं बदललेलं नाही, त्यांचा मित्रांनो 15 दिवसापूर्वीचा अभ्यास झालेला आहे. आणखीन 15 दिवसामध्ये रिव्हिजन मारलं की त्यांचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. परंतु बरेचसे विद्यार्थी काय करणार, की आता मार्केटमध्ये जाणार, आता बुक घेणार, मग आता प्रश्नसंच वाचू, की मोठं पुस्तक वाचू, मग जिल्हा विशेषचं पुस्तक विकत घ्यायचं आणि या सगळ्या फापट पसाऱ्यामध्ये तुमचा अभ्यास होत नाही आणि मग तुम्ही जशी-जशी परीक्षा जवळ येईल तसं-तसं तुम्हाला YouTubeवरती आर-एस अकॅडमीचं चॅनल दिसेल आणि मग तुम्हाला प्रकाश पडेल, की या चॅनलवरती चांगली माहिती आहे आणि मग शेवटच्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी आपल्या जे मटेरियल आहे ते मटेरियल घेता. आता असं नाही, की शेवटी 8-8 दिवसामध्ये मटेरियल घेऊन जालनामध्ये माझे विद्यार्थी पोलीस पाटील झालेले आहेत. परंतु माझी इच्छा एवढीच आहे, की तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयार असलं पाहिजे आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण झाला पाहिजे. ऑथेंटिक एका महिन्यामध्ये तुम्हाला इकडे-तिकडे कुठेही बघायचं नाही. जेवढं दिलेलं आहे तेवढंच करायचं आणि पेपरला जायचं. 100% तुम्हाला जर का 80 मार्काचा पेपर असेल 80 तर 60 प्लस मार्क निश्चितपणे आपल्या मटेरियलमधून तुम्हाला पडणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेवढे तुम्हाला लेखीमध्ये जितके जास्त मार्क्स पडतील, तितकं तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेला खूप गांभीर्याने घ्या. लेखी परीक्षेत जेवढे मार्क्स असतील, तेवढं तुम्हाला त्याचा बेनिफिट मुलाखतीला होणार आहे. मुलाखतीला जर 2-4 मार्क्स तुम्हाला कमी जरी पडले, तरी या लेखीमधून ते तुमचे निघणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लेखी परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, की आपली बॅच जॉइन करायची आहे. जिल्हा विशेष आहे. आपण जे जिल्हा विशेष दिलेला आहे, त्याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. 2-3 व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही जिल्हा विशेषचे बघू शकता. अजून 35 दिवस आहेत, 33-34 दिवस आहेत. त्याच्यामध्ये आपण चालू घडामोडीसुद्धा बघणार आहे. उद्या जे लेक्चर आपण बघणार आहे, त्यामध्ये कोणत्या म्हणजे जे मागचे पेपर झालेले आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले आहेत आणि मगाशी एका विद्यार्थ्याचा मला कॉल आला होता, की सर फिक्स असतो का पॅटर्न? म्हणजे 15 मार्काला गणित, 15 मार्काला मराठी, 15 मार्काला बुद्धिमत्ता असं काय असतं का? तर असं अजिबात असत नाही. ते मी एनालिसिस जे आहे ते उद्या तुम्हाला सांगणारच आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजून ही बॅच लावलेली नसेल, आज आरक्षण जाहीर झालेलं आहे. तुमचं जर आरक्षण यामध्ये बसत असेल तर ठीक आहे. नसेल, तुमच्या घरामधलं कोणी जर पात्र होत असेल, तुमची महिला जर आरक्षण पडलं असेल, बहीण वगैरे कोणी असेल किंवा तुमचा भाऊ वगैरे कोणी असेल, जर सर्वसाधारणला पडला असेल तर तुम्ही भरू शकता फॉर्म आणि अभ्यास अजूनही सांगतो 1 महिन्यामध्ये तुमचा पोलीस पाटील पदाचा जो अभ्यास आहे, तो एकदम परफेक्टरित्या होतो आणि पेपरला गेल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल, की माझा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल, की आरक्षण कसं आहे, आपल्या गावाला कोणतं आरक्षण पडलेलं आहे आणि आपण फॉर्म भरू शकतो किंवा नाही शकतो. तर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुमचे जे काही मत आहे ते खाली मला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद.